लिव्ह इन रिलेशन हा कायदा आता हल्ली प्रचलित झाला असला तरी फार त्याचा कुठला विशेष कायद्यामध्ये नियमावली नाही आहे, कुठली तरतूद नाही आहे किंवा त्याच्यासाठी खास करून कायदा करण्यात आलेला नाही आहे. फक्त जे काय अनमॅरिड लोक असतील आणि जे की एज ऑफ मॅरेज की त्यांनी लग्नाचं वय पूर्ण केलेलं असेल आणि दोघांची संमती असेल यांच्यासाठी हा लिव्ह इन रिलेशनशिपचा एक तत्त्व आहे, जे की सर्वोच्च न्यायालयाने ते वेळोवेळी मान्य केलेले आहेत. आता लिव्ह इन रिलेशनचा सोसायटीमध्ये सर्वात प्रचलित आणि सर्वात जलद गतीनं वाढणारा जो कायदा आहे, नियम आहे, तर लिव्ह इन रिलेशनचा, जे की सर्वांना स्वतंत्र्याने जगण्याचा अधिकार आहे आणि आनंदाने जगण्याचा अधिकार आहे, पण लग्न करायचं नाही. आता मैत्रीचं नातं आहे, मैत्रीला पण बंधनं आहेत, बंधनाशिवाय व्यक्ती नाहीत. पण तसंच वैवाहिक जीवन जगत असताना त्याचे बी काही अटी शर्ती आहेत. वैवाहिक जीवन जगत असताना आपण विवाहबाह्य संबंध ठेवू शकत नाही. तसंच आता काही समान एज आहेत की ज्यांनी लग्नाचं वय पूर्ण केलेलं आहे, कायद्याने ठरवून दिलेलं आहे आपल्या मुलीचं वय हे 18 वर्षे आणि मुलाचं हे वय 21 वर्षे. यांनी लग्नाचं वय पूर्ण केलेलं आहे, मग तरी पण त्यांना दोघं एकत्र राहत असताना त्यांना लग्न करायचं नाही आहे. हे असेल आपण दोघांची संमती असेल आणि दोघांचं लग्न झालं नसेल तर ते एकत्र एका छताखाली राहण्याच्या कायद्याला लिव्ह इन रिलेशन म्हणलं जातं.